मराठी न बोलणाऱ्या माच करणाऱ्यांना धडा शिकवण्याची संधी असल्याचं विधान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले। राज्यामध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा ही अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। तर या आंदोलनाला मनसेचा कुठलाही पाठिंबा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। या आंदोलनात मराठी रिक्षा चालक सहभागी होणार नाही असं देशपांडेंनी स्पष्ट केलं। मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही असं जे माच करणारे लोक आहेत, मला असं वाटतं त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक कर्मचारी सेनेतर्फे आम्ही घेतलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अशा कुठल्याही संपाला आम्ही पाठिंबा देणार नाही। जे मराठी रिक्षावाले आहेत तिथे या संपात सहभागी होणार नाहीत आणि रस्त्यावर रिक्षेची वाहतूक चालू राहील। परत एकदा क्लासेस होऊ शकतात मग मराठी अमराठी अशा प्रकारे कोण करणार क्लॅशेस? कारण की ज्या प्रकारे शशांकराव कोण करणार क्लॅशेस? मराठी अमराठी जे अमराठी लोक आहेत त्यांनी करून तर एकदा हिंमत तर दाखवावी क्लॅशेस करायची। हो बघू, ज्यांना महाराष्ट्रात मराठी बोलायची लाज वाटते ते क्लॅशेस करणार आणि आम्ही ते सहन करायचे। सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा, आम्हाला बंदोबस्त करता येतो।